अहो काय झालं इतके जोराने हसायला? पगार गिगार वाढला काय तुमचा? अगं नाही ग, व्हॉट्सअप वरती जोक आलेला आहे. बघू द्या बरं. हे बघ. हा जोक तर आमच्या पुस्तकात पण आहे. त्यात काय एवढं हसायसारखं? हा ना, तर हा जोक कोणता डायनोसॉर पण हसणार नाही जितकं तुम्ही हसले. अगं तुमच्या दोघीला मीच दिसतो का? तुमची माय दिसत नाही का? घरात रिकामटेकडे तुम्ही बसतात ना, तर तुम्हीच दिसणार ना. अहो भाजी आणली का? भाजी सांगितली होती ना तुम्हाला आणायला. अगं आणतो ग बाई. पप्पा तुम्ही तर रोज आणतोच म्हणता, पण आणताना तर कधी दिसलेच नाही. एक गोष्ट सांगू तुला, पप्पा म्हणजे फक्त आश्वासन द्यायचं, पण करायचं काहीच नाही. अगं घोडे, किती काम करतो मी घरात. हो ना, बसून फोन चालवायला किती मेहनत लागते नाही? त्याच काम आहे ते पण, नाही का? अगं बॅटरी उतरली, चार्जर आण फोनचं. तुम्ही एकदा स्वतःला चार्ज करा. उठा आता जागेवरून. मम्मी, पप्पा म्हणजे पॉवर बँक. 20% चार्जिंग असली तरी 100% आवाज राहतो त्यांचा. आणि काम असलं की त्यांच्या बाहेर चालले जाता, म्हणजे आपण त्यांना सर्च करत बसा. अगं घोड्या हो, तुमचा बाप आहे ना मी. काही धाक आहे का नाही तुम्हाला? धाक आहे ना, दिवसभर नुसती बडबड ऐकायचा, डोक्याला ताप नुसता. बात तो सही है. आज ठरलं, मी काय स्वयंपाक करणार नाही. भाजी आणायची आणि स्वयंपाक करायचा. मी स्वयंपाक करणार नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. मी हो तुम्हीच. आज तुमची परीक्षा आहे. आणि मी व्हिडिओ करणार आहे तुमचा, आणि जर का तुम्ही नापास झाले, नापास झालो तर आयुष्यभर धुणं भांडी करायला लावणार आहे. धुणं भांडे? हो, धुणं भांडी. घरात आई म्हणजे सरकार, आम्ही म्हणजे मंत्री, आणि पप्पा म्हणजे अपोजिट लीडर. नेहमी हारत राहता. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. मित्रांनो, घरात 2 मुली म्हणजे 2 सासांचा धाक. पण ज्या घरात मुली असतात त्या घरातील बाप कधीही कंटाळत नाही, कारण मुली त्याला कधीच एकटं सोडत नाही. पटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.